आज या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त करतोय। संतोष अण्णांना, सोमनाथजींना आदरांजली अर्पण करत जो अन्याय झालाय, अमानुष जे कृत्य झालंय, ज्यांनी केलंय त्यांना फाशी लागेपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी काही संपत नाही। माझी जबाबदारी सरकारच्या पाठीशी लागून लवकरात लवकर ज्यांनी हे दुष्कृत्य केलंय, अमानुष कृत्य केलंय, त्यांना फाशी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मी स्वीकारतोय। आपल्या सर्वांची खरं तर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा। न्याय व्यवस्थेला पाठपुरावा करून लवकर न्याय मिळवून देणं, या बाबतीमध्ये आपण सर्वजण मिळून आहोत, एकत्र आहोत। ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुटुंबांना भेटायला मी गेलो होतो आणि त्यांनी एक विषय आवर्जून मांडलाय। त्या कुटुंबाच्या अनुषंगाने ती जबाबदारी देखील आवर्जून आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वीकारलेली आहे। या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजण उभं राहू, हा देखील शब्द मी या निमित्ताने देतो। आपल्या मंगलताई पाटील, अरुण चौधरी त्यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती अजून जास्त वाढलेली आहे। परभणीला मी जाऊ शकलेलो नाहीये, परंतु तिथे आवर्जून जाऊन त्या विषयाच्या बाबतीत देखील प्रामाणिकपणे सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करेन, हा मी शब्द आपल्याला देतो। आपण मला ओळखता, साधारण एखादा विषय जो आहे तो हातात घेतल्यानंतर अगदी मार्गी लागेपर्यंत मी काही सोडणार नाही। हे दोन्ही विषय तसे आहेत आणि हाच शब्द आपल्या सर्वांना परत एकदा मी देतो। आपला जो जन आक्रोश आहे तो फक्त आक्रोश न राहता त्याच्यामधनं तुम्हाला अपेक्षित कृती होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन। एवढंच बोलून मी थांबतो। धन्यवाद। समाज बांधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर,
मी 2च मिनिटांत संपवणार आहे, कारण आपल्याला मनोज दादांना सुरेश अण्णांना ऐकायचंय. माझी सरकारला एकच विनंती आहे. अजूनही 1 महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाहीत. तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची वाट बघताय का? हे सरकारचं अपयश आहे. सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ही पोलीस कोठडीमध्ये हत्या झालेली आहे. अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर. आज हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे निघतायत. काही लोक याला जातीचा रंग देत आहेत. मला त्यांना विनंती करून सांगायची आहे, हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही. हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही, तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातला हा मोर्चा आहे. त्यामुळे तुम्ही याला जातीचा अभय देऊन कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करू नका. ही जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळे एक झालेलो आहोत. मला सरकारला एकच विनंती करायची आहे. ह्या SIT मध्ये SIT स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते, त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले. मला सरकारला सांगायचंय, अण्णा इथं बसलेत, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा, या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका. कारण हे अधिकारी सगळे त्यांनीच आणलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार. आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, आमच्या धाराशिवमध्ये चालवा. हा आक्रोश जर सरकारनं न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायचे जनतेला, सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती. मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला वैभवीला एवढा शब्द देतो, आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहेत. जोपर्यंत संतोष अण्णा आणि सोमनाथ बोलार यांच्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी येथे जमलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाजाचे, सर्व धर्माचे समाज बांधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी 2च मिनिटांत संपवणार आहे, कारण आपल्याला मनोज दादांना सुरेश अण्णांना ऐकायचंय. माझी सरकारला एकच विनंती आहे. अजूनही 1 महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाहीत. तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची वाट बघताय का? हे सरकारचं अपयश आहे. सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ही पोलीस कोठडीमध्ये हत्या झालेली आहे. अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर. आज हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे निघतायत. काही लोक याला जातीचा रंग देत आहेत. मला त्यांना विनंती करून सांगायची आहे, हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही. हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही, तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातला हा मोर्चा आहे. त्यामुळे तुम्ही याला जातीचा अभय देऊन कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करू नका. ही जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळे एक झालेलो आहोत. मला सरकारला एकच विनंती करायची आहे. ह्या SIT मध्ये SIT स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते, त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले. मला सरकारला सांगायचंय, अण्णा इथं बसलेत, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा, या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका. कारण हे अधिकारी सगळे त्यांनीच आणलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार. आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, आमच्या धाराशिवमध्ये चालवा. हा आक्रोश जर सरकारनं न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायचे जनतेला, सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती. मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला वैभवीला एवढा शब्द देतो, आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहेत. जोपर्यंत संतोष अण्णा आणि सोमनाथ बोलार नंतर सन्माननीय खासदार श्री ओम प्रकाश राजे निंबाळकर.
स्वर्गीय संतोषजी देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथजी सूर्यवंशी ह्या दोन तरुण युवकांच्या हत्या अतिशय निगृहीतपणे ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या। त्या हत्येच्या निषेधार्थ आणि या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं या आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं। या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, बंधूंनो, माझ्या माता भगिनी, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर बंधूंनो, मी संतोष देशमुखांच्या घरी ज्यावेळेस घटना झाल्याच्या नंतर गेलो, भेटलो, मी बघितलं एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ। मला माझी स्वतःची आठवण झाली। सोपं नसतंही, आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय, त्यांना न्याय मिळावा म्हणतोय, पण आपण स्वतः माणसं आहेत, आपल्याला मुलं आहेत, आपल्याला मुलगी आहे, आपल्याला मुलगा आहे, त्यांच्यासाठी आपण जगत असतो, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो। त्या मुलीला, त्या मुलाला वडिलाचा आधार असतो। नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं 100 हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते। त्या वडिलाला वाटत असतंय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन, मोठं करीन। ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीवघेणी मारहाण होत होती, ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता, तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या। आला नसेल का विचार, माझ्या लेकराकडे कोण बघेल म्हणून? माझ्या पाठीमागं कोण त्यांचं रक्षण करील? माझ्या पाठीमागं कोण त्यांना शिकवल? आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायरीहून जर पडलं तर आपलं काळीच चिरतंय। मला सांगा, ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येतोय का नाही? ह्या गोष्टीची चीड येते का नाही? ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही? आज अशा पद्धतीच्या वृत्तीला, अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। त्यांना फाशीपेक्षा दुसरे शिक्षा कुठले असूच शकत नाही। अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला, जगायला लायक नाहीत। मला वाटतंय त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे। आज संतोष देशमुखांचं सांगायचं की त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टिज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय। बार्शीला एक कुटुंब राहत होतं, त्यांचा आजोळ मसाजोगचा आहे, तिन्ही जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे। त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण धाराशिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो। आज सोमनाथ सूर्यवंशीचं सुद्धा आपण बघितलं असेल, रामलिंग मुंदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवासी आहे ती। पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले, जिथं जाईल तिथं दगड फोडायचे, काम करायचं, कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं। बांधवानो, कायद्याच्या शिक्षणाचं पदव्युत्तर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता। साधी एनसीची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही, सोमनाथ सूर्यवंशीवर। असं असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी हुडकण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं जातंय आणि ह्या निरपराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जातंय। ते सांगतंय माझी परीक्षा आहे, उद्या मला जाऊ द्या, मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं। बांधवानो, त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं जातंय आणि तिथं त्याचा मृत्यू होतोय, तिथं त्याची हत्या होती। मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफआयआर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं? या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे। आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना
अण्णा माझी विनंती आहे, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की 3 जून 2006 ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली. आज जवळपास 4, 10, 14 आणि ही 4 18 वर्ष संपलेत. 18 वर्ष संपलेत. अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टातच आहे. अजून ट्रायल कोर्टात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असेल, या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल, तर माझी विनंती आहे अण्णा की फास्ट ट्रॅक कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि 1-2 वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी. अण्णा आज कुठल्याही समाजाच्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय. काय कारण आहे बाबा? अण्णा ही जात नसती, ही वृत्ती असती. काय वृत्ती सांगती? मी पदावर आलो, मी आमदार झालो, मी मंत्री झालो, माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं, 1 टर्म 2 टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढती. त्यांना वाटतंय सगळं आपल्या हातात आहे. असे 2 खून केले, 3 खून केले, आम्ही पचवू शकतो. त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात. बाज अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस, जे शासन त्या ठिकाणी देतंय, मला वाटतं ह्या वृत्तीचा न्यायनाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असना, ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे. शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल, पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं, त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत, तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू. हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय ह्या दोघांनाही देतो. बरचसं बोलायचंय बांधवानो, पण एक मात्र आहे अण्णा, सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतायत. आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म माणूस पोलिसापासून लपवून ठेवील, कर्म माणूस माणसापासून लपवून ठेवील, पण कर्म देवापासून ती लपवून कधीच ठेवू शकत नाही. त्या कर्माची फळं परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाहीच. ती कधीच कोणाला मिळत नाही. आणि म्हणून म्हणतोय, अशी कृत्य करत असताना माणसानं स्वतःच्या कर्माला लाजावं की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट, त्याच्या लेकरा बाळाचा तळतळाट हे आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही. ह्याचा विचार मला वाटते माणसानं कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच, पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू. आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली होती, कारण अतिशय अमानुष घटना आहे. इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं, तर अण्णा मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय. मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे. नुसतं गुन्हे नोंदवून केस केली, दाखल केली, प्रोसेस चालू आहे. तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा, हे दोन्ही खटले घेण्यात यावे. आणि त्या ठिकाणी ह्या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने ह्या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं, एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू, एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो. धन्यवाद. चेक करा म्हणून मी सीबीआय कडे आणि त्या ईडी कडे चौकशी देणारे हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिका 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 रुपये जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? ही घ्या ईडीची नोटीस, 2/2/2024ची ईडीची नोटीस. हे वाल्मिकांना का प्रताप. इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप सिंह पाटील. हे माल कमावणार सिंह वाल्मिकांना असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल.
या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बरं का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे. याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर, हा पेपर बघ. आणि एक इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बरं का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे, धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका, हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या आम्हाला शा. निस्ते शिव्या देतात. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई, मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा आणि माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या, असं काहीतरी हो द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. सिंपल पेंडुलम आहे का, कोणतं यंत्र आहे हे तपासायला. जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे अवलादी कसले आहेत, हे असले पिलावळ कशी सांभाळता. अरे आमच्यात दम आहे का, आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचा नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. तू काय समजून सांभाळायला. हा, दोन्हीला 3 लेकरं आहेत, तू नको सांगू मला. पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो. सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा, तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली. सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा ऐका. तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा. तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो. याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन.
किती वाईट आहे. एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा. आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही. असं कसं? हे वागणं बरं नव्ह. आणि अरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच. डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आमचे जावई आहेत ते. आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरंजा उचलायला होतो. MT नानाचं असल्यामुळं बरं का, कारण त्यांचं आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीचे. मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता? कुठे? अरे माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता. आणि हे असले वाघ आता. ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे. हे देशमुख बर का, तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही. बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टरवरती. उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस. अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात. हा, अशा पद्धतीने वागतात. आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण OBC विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, मी जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही. पण हाके साहेब, उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो. पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होते. या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं. शेळी पालनाचं, मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8,550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा म्हणता संपूर्ण OBC समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे. OBC समाज संपूर्ण मागे. आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला OBC, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याची मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा, मी ते आधीच सांगितलंय, सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात, 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला? कुठला OBC मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात. 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झाला आता
कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत. आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टरवरती, कलेक्टरच आहे तिथं, ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000. धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात तुम्ही? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने? आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त CSC सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. SP तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले SP, मला वाटतं SP हे तुमचं वागणं बरं नव्हतं. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे SP बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 CSC सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग इथला SP गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. SP अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या SP ने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकचं काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाच्या 2 सूचना आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या हातामध्ये छोटे फ्लेक्स आहेत. सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या, इतरत्र कुठेही टाकू नका. त्यानंतर मंचाच्या वरील मान्यवर आणि आपण सर्वांनी मनोजदादा जरांगे यांच्या भाषणानंतर काही क्षण आपण मौन राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आदरणीय मनोजदादा. ऊन लागत आहे ना पोराय हो. आपल्या संतोष भैयाचं घर उन्हात आहे. आपल्याला न्याय दिवस तर ऊन वारा पाऊस सहन करायचा, डगायचं नाही. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो. सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो. मी सगळेच बोलले त्यामुळं जास्तीचं बोलत नाही. माझी तब्येत पण खराब आहे, परंतु माझ्या वेदनेपेक्षा संतोष भैयाच्या कुटुंबाच्या वेदना ह्या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण समाजासोबत राहिलं पाहिजे. मानपान सोडून आपण लढलं पाहिजे, समाजासोबत उभं राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक मोर्चात मला जसं जसं जमल तसं तसं चालतो आणि येतोय. संतोष भैयाच्या बद्दल
आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय, पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच आहे. हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला धाराशिवच्या नगरीतून सांगतो, सगळ्यांना 302 मध्ये घ्या. यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. यातला एक जरी आरोपी सुटला तरी हे राज्य आम्ही त्या क्षणाला बंद पाडणार आहे, सोडणार नाहीत. अण्णा बोलता बोलता म्हणले याच्याहून हटवा, त्याच्याहून हटवा. ह्यो दुपाराच माणसं मारायला लागलाय आणि ह्यो जर याला अमुक पदावरून हटवलं नाही तर ह्यो सूर्य उगताच लोक मारी. अण्णा बरं, सकाळी मरून द्यायचे का इथून पुढे लोक आपले? आता तुम्ही नुसतं नक्त लावा, मग तुम्हाला कळण कसे कुत्र्यासारखे सालटे निघत अंगाचे. आता एवढं सोपं नाही. मुख्यमंत्र्याला या धाराशिव नगरीतून आमचं आव्हान आहे. या समाजानं तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. तुम्ही कुटुंबाला शब्द दिला, एकही आरोपी सुटणार नाही. सगळे 302 खाली येतील. सगळ्यांना मोका लागल. मराठे म्हणून शांत आहेत. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत उभा राहणार आहेत. जर या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दगाफटका केला, तुमचा सरकारचा कार्यक्रम संपला. आम्ही सहन करू शकत नाही. मला या धाराशिव नगरीमध्ये आल्याच्या नंतर आणखीन एक माहिती मिळाली आणि ती विशेष करून तुम्हाला दोघा तिघाला सांगतो. झोपले का रे आमदार ते सगळे? सरकारमधले आमदार जागे व्हा. अवघड होईंगा म्हणतो. मग अण्णालाच पिक्चर बघते का गा? नाही, लय दान का असतोय तुमचा. ह्यो व्हाया बदन्या म्हणते व्हाया. याला सोडत नाही वाटतं काहीच. तुम्ही यांना सोडू नका म्हणजे बस आम्ही आहेत तुमच्या माग. ओम दादा तुम्हालाही सांगतो, कैलास पाटील दादा तुम्हालाही सांगतो आणि राणा दादा तुम्हालाही सांगतो, स्वामी साहेब तुम्हाला ही सांगतो. आणखी कोण राहिलं आमदार? तुम्हाला चौघाला आधी सांगतो. ते संदीप बायात हालत नाही रे. ते जात हेत काही नाही, लय ओरिजिनल पिल्लो लागलंय ते. हे काम सांगायचंय म्हणून चौघाचं नाव घेतलंय. तुम्हाला वाटलं शेज धरलं होय मी आणि नाव सांगा. शेज धरल्यावर मग इथंच राहत व्हायची मला. एका थोडे बसले का काय का ते जाणण्यासारखं पाहिजे. फक्त कुटुंब व्यासपीठावर, बाकी सगळे खाली. ज्याला बोलायचं त्याने वर यायचं, बोलायचं आणि पुन्हा खाली जायचं. ते एकदम सोपं. जालन्याला काल होतं ना काय वर तरी कुठं बसून न्याय देता आला पाहिजे. सगळ्यात मागच्या कडेला जरी राहिला ना माणूस तरी जनतेच्या मनात बसायला लागतं. समाज सोडत नाही. व्यासपीठाची त्याची काय गरज आहे? काल जालन्यात होते चांगली प्रथा. फक्त कुटुंब होतं व्यासपीठावर, बाकी कोण नाही. सगळे खाली बसले दनादन. चांगली प्रथा ती राज्यात पडली पाहिजे. फक्त कुटुंबाने बोलायचं. ती प्रथा घेतली पाहिजे सगळ्यांनी. चौघा बांधवांना मी जे नाव आत्ता घेतलं यांना सांगतो, तुमच्या धाराशिव मध्ये आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही सांगतो, या 4 जणांसह 5वे म्हणजे मुख्यमंत्री. या धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असला तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून
तुमचं थू करतो आम्ही. अरे या नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे? ही हरामखोर अवलाद जर 3 वर्षाच्या लेकी बाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही. त्या लेकरानं सहन कसं केलं असेल? त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला, त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं? SP साहेब इथं असले तर माझे हात जोडून विनंती आहे. मी आणखीन या मॅटर मध्ये हात घातला नाही. मी जर धाराशिव मध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही, त्याच्या आई बापाला अटक करा. मुख्यमंत्री साहेब ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना सरकारी वकील द्या. त्याचे नमुने हे संभाजीनगरच्या लॅबला गेलेत. त्या कुटुंबाला भीती आहे. तिथले अधिकारी त्याच्यात काही फेरफार करतायत का, बदल करतायत का? नमुन्यात बदल झाला नाही पाहिजे. याला जन्मठेप होईपर्यंत सुटता कामा नये. मी आणखीन तरी धमकी दिलेली नाही आणि मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस मागे सरकत नाही. या 3 वर्षाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जबाबदारी आज सरकार पक्षातले 2 आमदार आहेत, राणा दादा आणि स्वामी साहेब. सत्ता पक्षातलेच आहेत ना? सगळे पडेलच बाजू आहे हो. ओम दादा आणि कैलास दादा तुम्ही लागा माग. तुम्ही सरकार पक्षातले तर राणा दादा, त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. हे जर सुटले तर तुमच्या चौघाच्या मागे लागा ना. मी मला माझ्या 3 वर्षाच्या लेकीला न्याय पाहिजे. काय मागत नाही तुम्हाला मी दुसरं. तुमच्यावर ज्या ज्या वेळी येईल पोरावर जो समाजाच्या बाजूने बोलन, तुम्हाला आजच माझ्याकडून विनंती आहे, जो माणूस समाजाच्या बाजूने बोलन त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं. राहणार ना? तुम्ही भिडायचं. त्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. मला इथं आल्यावर आणखीन एक मॅटर कळालं. बघा हे प्रताप धनंजय मुंडेच्या टोळीचे भंगार गोळा केले सालेकडून. कुठे गेलं रे ते फोटो आहे का? बघा फोटो बघितल्यावर तुमच्या 100% तुम्हाला दुखणंच येणार. ह्यो फोटो आहे बघा, दिसतोय का? दिसणारच नाही, सडलाय फोटो. बॉडी सडली, ही बॉडी पूर्ण सडली. किडे लागले तिला, किडे. बघा माणुसकीची हत्या कशी केली जाते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नेत्याच्या हरामखोर पैदाशी पैदा ज्या झाल्यात ह्या गुंडाच्या, त्यांचे प्रताप येते. काय वाटलं असं या बापाला? मी असलं कधी दाखवित नाही. मला त्या 3 वर्षाच्या लेकीच ऐकलं आणि हे बघितलं, याचा खून झालाय आणि आरोपी अटक नाही. सडली ही बॉडली, पूर्ण सडली. नाव काय रे त्याच्यावर? कृष्णा खोरे कोरे. तुमच्या धाराशिवच हे मॅटर. हे पद बघा, ही बॉडी. गृहमंत्री आहेत का झोपले? हे बघा प्रताप, तुमच्या पक्षातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसांच्या कार्यकर्त्याचे प्रताप. हे जरा व्यासपीठावरच्या नेत्याला दाखवा. अरे मग मी आहे ना, मला सांगत राहा इथून पुढं. इथून पुढं राज्यातलं सगळं सांगत राहा गोरगरीबा. मला मी आहे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला. आणखीन एक हे तेवढंच दाखवतो. तुम्ही आंतरवालीला सगळं गाभाळ आणून द्या. 25 तारखेच्या नंतर कार्यक्रमच लावतो मी यांचा सगळ्याचा. आता हे केजच आहे. हे केज मधलं आहे. केज मध्ये सुद्धा अशीच एक मुलगी मारून टाकली. मुलगी मारून टाकली. हे आरोपी दारू पितेत बाहेर फरार आहेत. आत्ताही हे सुद्धा
त्या धन्या मुंड्यांनी पाळलेली पैदासच. हे असे फिरतेत. न्याय द्यायचा नाही का? आता पुढचं सांगतो, 5 मिनिटात संपवतो. या राज्यातल्या लोकांनी आता जागा होणं गरजेचं आहे. मी कोणाला काही बोललो नाही. या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही. जो लोकांच्या पोरी छेडायचं सांगतो, आया बहिणीची इज्जत घेतो, जो खुणा करायचं सांगतो, असल्यांचं तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली, त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागे लागलो. आणि एकदा मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडित नाही. आपला रूलच तसा आहे. मी 25 तारखेपर्यंत आता शांत आहे. मी 25 तारखेपर्यंत काही बोलणार नाही. कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हातातोंडाला आलेला आरक्षणाचा घास आहे. 25 तारखेपासून आमरण उपोषण. एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं, याच परळीपासून मुंबईपर्यंत सगळं काढतो. कुंकुडून कसा सुटतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे. कारण त्याला मी सांगितलं तू माझ्या नादाला लागू नको. आता लागला. यांनी टोळ्या पाळल्यात. ह्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले. यांना जात कळत नाही. त्या पिठी नायगावला धनगराचं पोरगा तळ्यात मारून टाकलं. बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला. यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं. यांना जातीशी घेणं देणं नाही. कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो, शांत राहा. पण आता यापुढे धड बना. कोणावरती हल्ला करायची गरज नाही. पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. कुटुंब जगवावं लागणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे. तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे. गाफील राहू नका. एकमेकाला साथ द्यायचं शिका. कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय. आपण अगोदर वाट जायचं नाही. पण जर यापुढे वाटा गेले, उत्तर जशाला तसाच द्यायचं. माग हटायचं नाही. मुर्दे पडतील. आपल्या लेकीबाई संपतील. किती दिवस आपण मुक्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे. हे फक्त मुठभर आहेत. यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही. संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा. आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो, त्या वैभवताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे. तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं, तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत. पण संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावंच लागणार आहे. तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय. तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली. आपल्याला हटून चालणार नाहीये. सगळ्या मराठ्यांनी एकजीव राहा. माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे.
माझा विचार मी नाही करत. मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो. मी नाही मोजत त्यांना आणि कधी मोजणारही नाही. मी मरायला भेट नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही, पण लढायचं शिका. काळ धावून आलाय. या काळाला संपवायचा असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही. यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत. फक्त आपण आणखी त्या हातात घेतल्या नाहीत. जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय. याच्यात ओबीसीचा काय समान? आरक्षणात सुद्धा ओबीसीचा काय समान? तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय. संतोष भैयाला न्याय मागायचा नाही का? ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन फिरताय, त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही गुंडाला बोलायचं नाही. वंजाऱ्याला बोललो का? कोणत्या धनगराला बोललो का? दलित मुस्लिमांना बोललो का? मायक्रो ओबीसीना बोललो का? गुंडाला बोलायचं नाही का? कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे? आंदोलन करायचं सांगतो, प्रतिमोर्चे काढायचं सांगतो. धनंजय मुंडे, तुमच्या घरातलं कुणी मेल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुला आता राज्यात ही रूढ पाडायची काय? 50 नासके गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देतायत. तुम्ही जाळात हात घालू नका. मराठी जाळे होर पळतान बर का? माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय. सण होईल तर होईल. जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नावीला जाणं उठाव करावाच लागणार आहे. माझा नाविलाज आहे. मी जातीवाद करत नाही, पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जातीवाद वाटत असला तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मग हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी त्या गुंडाला थांबव. त्यांचा माज जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव, वेळ प्रत्येकावर येते. ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेलं जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव, आमचा संतोष भैयाचा तुम्ही जीव घेतला, त्यानं तुझं पोट भरलं नाही, तरी तू जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रतिमोर्चे मग नंतर काढायचे का? तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभा राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्याही जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं का? तू ही रूढ पाडू नको. मराठ्यांना जाहीर सांगतो, पुढच्या काळात सावध राहा. बेसावध राहू नका. काळ धावून आलाय. काळाला परतून लावायला लागताय. हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचं वागायला लागलेत. यांना ठाव ठिकाणा राहिला नाही. मस्तीचे त्यांची सगळी जात संपायला लागलेत. या जातीची जिल्ह्यात त्या पत होती, यांच्या हाताने यांच्या माधुर्यपणामुळे यांनी यांची पत कमी करून घेतली.
आपला नाविलाज आहे. असाच जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणार आहे. या काळाला मी तर भेट नाही. या समाजाच्या पायावरती आपण या अगोदरच जीव अर्पण केलाय. भेटो कोणाला? आणि धनंजय मुंडे भेट नसतो. मनोज जरांगे तुझे लोक शांत कर. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला, गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसीला जर त्रास झाला तर सामना 25 जानेवारीच्या नंतर होणार आहे. कायद्यानं होईल, पण तुझी मस्ती जिरल्याशिवाय गप बसणार नाही. संतोष भैयाचा दासांना शेवटचं सांगतो, सगळ्यावरती मोका. खंडणीतले आरोपी 302 मध्ये आले पाहिजेत. जेवढे जेवढे प्रकरण झालेत, आरोपीला ज्याने ज्याने सांभाळलंय त्यांना सह आरोपी करा. जबाबदारी तुमच्यावरती आहे. राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे. सगळ्यांना 302 मध्ये घ्यायचं सांगा. वाटल्यास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा. पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो, टोळी थांबव. लाभार्थी टोळीनं अन्याय चालवला, थांबव तिला. जड जाईन बर का. ही धमकी नाही, तुला सावध करायलोय. तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको. यांची मस्ती थांबव. जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं, लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोललं तर लक्षात ठेव, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे. गुंडाला आम्ही बोलणार, तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत. पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी. शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा आणि 25 जानेवारीला सगळ्यांना अंतरवाली लिहा. धन्यवाद. जय शिवराय. आपण दिवंगत संतोष देशमुख आणि सोमवंशी यांना 2 मिनिट आहे त्या जागी उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपण सोमवंशी आणि देशमुख या दोघांनाही 2 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आपल्या ज्या बाटल्या साडलेल्या त्याही स्वच्छ करा आणि फ्लेक्स इकडे आणून द्या.